राज्यातील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या कामठीत भाजप विरुद्ध काँग्रेस महाभारत रंगलंय। मात्र कामठीचं राजकीय आणि जातीय समीकरण नेमकं कसं आहे? कामठीचं मैदान भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसाठी किती सोपं आहे, किती अवघड आहे, बघूया। कामठीत बावनकुळे चौकार मारणार? भोयरांनी वाढवलं बावनकुळेंचं टेन्शन। भाजप प्रदेशाध्यक्षांसाठी प्रतिष्ठेची लढाई। राज्यातील हाय व्होल्टेज लढतींपैकी एक असलेल्या नागपूर जिल्ह्यातील कामठीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। कामठीत भाजपनं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना चौथ्यांदा मैदानात उतरवलं, तर काँग्रेसनं माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून चुरस वाढवली आहे। या पार्श्वभूमीवर उद्योग आणि रोजगाराचा मुद्दा उपस्थित करत भोयरांनी बावनकुळेंची कोंडी केली, तर बावनकुळेंनी मात्र विकास कामांच्या जीवावर विजय आपलाच होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे। आणि कोणतेही विकासात्मक काम त्या ठिकाणी झालेलं नाही। मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे। कामठीसारख्या मोठ्या सिटीमध्ये एक साधा मोमबत्तीचा उद्योगसुद्धा आणला नाही, अशी दयनीय परिस्थिती भारतीय जनता पार्टीने या मतदारसंघामध्ये करून ठेवली आहे। आणि म्हणून जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। शेतकऱ्याचे प्रश्न असो, आमच्या कामगाराचे प्रश्न असो, हे प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे। महाआघाडीच्या सरकार असताना मोठ्या 12,000 रुपये क्विंटल कापूस होता, आता सध्या 7-8 हजार रुपये क्विंटल कापूस, अशी दयनीय परिस्थिती आमच्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी करून राहिलेली आहे। प्रत्येकाला आपापला लढायचा अधिकार आहे, त्यामुळे त्या विषयात मी कधी जात नाही। मागे मी 1 बाय 1 निवडणूक झाली, मुळकाने मी होतो, एकही उमेदवार नव्हते। 1 बाय 1 लढतीमध्ये मी 35,000 जिंकलो, त्यामुळं तो काही माझा भाग नाही आहे। कोण विरोधात लढत आहे, कोणाचं डिव्हिजन होत आहे, कोणाचं नाही होतं, याच्यात लक्ष न येता आपलं काम आपण करायचं। हा मतदारसंघ 2004 पर्यंत काँग्रेसचा गड मानला जात होता, मात्र 2004 मध्ये काँग्रेसचा गड भेदला। त्यानंतर बावनकुळेंनी सलग 3 वेळा कामठीतून विजय मिळवला। मात्र 2019च्या निवडणुकीत बावनकुळेंच्या उमेदवारीला कात्री लावून भाजपनं टेकचंद सावरकरांना मैदानात उतरवलं। बावनकुळेंनी सावरकरांना निवडून आणलं। 2019 मधील कामठीच्या मतांचं गणित नेमकं कसं होतं, पाहूया। टेकचंद सावरकर 1,18,182 मतं, सुरेश भोयर काँग्रेस 1,07,066 मतं, 11,116 मतांनी सावरकरांचा विजय झाला। कामठीचं जातीय समीकरण नेमकं कसं आहे तेही पाहूया। कुणबी आणि तेली समाज 60%, एससी समाज 18%, एसटी समाज 6%, मुस्लिम 10%, इतर 6%। लोकसभा निवडणुकीत कामठीतून काँग्रेस उमेदवार श्यामकुमार बर्वेंना 17,534 मतांनी आघाडी मिळाली। त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसनं कामठीचा गड भेदण्यासाठी जोर लावलाय। मात्र 18% मतदार असलेल्या मुस्लिम समाजाचे 6 उमेदवार निवडणूक लढवत असल्यानं बावनकुळेंना मतविभाजनाचा फायदा होऊन ते चौकार मारणार की सुरेश भोयर माजी सहकार्याचा पराभव करून जायंट किलर ठरणार, याकडे लक्ष लागलंय। पराग ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।